काय नाही झालंय. आता थोड्या वेळानं त्यांना शुद्धी येणार आहे. हो, शुद्धीवर येतील ते, पण काय झालंय ते तर सांगा. झालंय काय अजूनही कळत नाहीये तुला भीम? वय झालंय त्यांचं, तरी पण धावत पळत कामावर जातात, कारण त्यांचा छोटा मुलगा काहीही कमवत नाही. मेहनत करून करून तब्येत खराब झालीये त्यांची. 2 पैसे काय कमवणार ते? त्यापेक्षा जास्त खर्च आजारपण बरं करायला होतो. आणि ते स्वतःला चापकाचे फटके मारून 2 पैसे कमवायच्या नादात इस्पितळात दाखल झाले. कालपासून काळजीत आहे मी. काय? आनंदने पण हेच काम केलं? आनंदने पण म्हणजे? याचा काय अर्थ आहे काका? सांगा ना काका. म्हणजे तुझ्या बाबांनीही पैसे कमवायला हेच काम केलं होतं. मी त्यांना रोज म्हणत होतो की ते काम नका करू, आणि मी खूप वेळा प्रयत्न केला की घरी तुम्हाला हे सगळं सांगेन, पण तुझे बाबा दरवेळी मला काही ना काहीतरी सांगून मला गप्प बसवायचे. तमाशा दाखवत असताना एकदा एका सर्कसवाल्याची नजर आमच्यावर पडली. त्याने रामजींना सांगितलं की तू हेच करतब आमच्या सर्कसमध्ये पण दाखव, तुला जास्त पैसे मिळतील. तू जितक्या जास्त सवताला जखमा करून घेशील तितके जास्त पैसे मिळतील. रामजींनी पण जास्तीचे पैसे ऐकून हो म्हटलं. नाईलाजानं मला पण त्यांच्यासोबत जावं लागलं. तिथं दररोज सवताला जखम करून घेत होते, आणि दररोज त्यांची तब्येत खराब व्हायची. आणि मग काल संध्याकाळी सवताला मारून घेत होते. मारता मारता ते अचानक खाली पडले आणि बेशुद्ध झाले. डॉक्टरांनी सांगितलं की कमजोरीमुळे यांना चक्कर आले. शुद्धीवर यायला कमीत कमी 1 दिवसाचा येळ लागल. मग मी विचार केला की ही संधी आहे रामजींना घरी न्यायची, कारण की शुद्धीत आल्यानंतर रामजी कधी घरी यायला तयार झाला नसता. म्हणूनच मी या 2 भल्या माणसांना मदतीसाठी विचारलं, तर मग या लोकांनी तुझ्या बाबांना उचलून सुखरूपीत घेऊन आले. नाहीतर रोज रामजींनी सवताला मारून घेतलं असतं, त्रास करून घेतला असता, आणि मी असा इतर लोकांसारखा तमाशा बघत राहिलो असतो. दादा, जिजाबाई, हे काही पैसे आहेत जे तुमच्या पतीने कमावलेत. लोकांचे पती मेहनत करून घाम गाळून पैसे कमवून आपल्या पत्नीला देतात, पण तुमच्या पतीने रक्त सांडून पैसे कमावले. दुःखाच्या नात्याचा तमाशा बनवून पैसे कमावलेत. हे पैसे सवताजवळ ठेवा आणि जे करायचं ना ते करा. पुरंजन भाऊ, माझ्या मनाला माहिती की मी ह्यांना कधीही स्वतःला त्रास देऊन पैसे कमवायला नाही सांगितलंय. खरं तर घरच्या कुठल्याच सदस्याला मी असं सांगितलं नाहीये.
पण या घरात माझ्या मनाची कोणाला पडली? सगळ्यांना असंच वाटतं की जिजाबाई पैसे 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 करत राहते, पण ते कशासाठी करते हे कोणी नाही समजू शकत. कधी विचार केलाय तुम्ही की एक स्त्री आपलं घर कसं चालवते? तेच घर चालवायला सांगत असते मी की पैसे कमवायला पाहिजेत, पण नाही. सगळ्यांच्या नजरेत खूप वाईट आहे मी, तर मग मी वाईटच होते. द्या ते पैसे. हे माझ्या दादाच्या मेहनतीचे पैसे आहेत. मला दे. लक्ष्मी, हे पैसे घे आणि आनंदला दवाखान्यातून घेऊन ये. भीम, आता इतके पैसे तर वाचलेच आहेत की आपण रमाला कोठडीतून घेऊन येऊ शकतो. रमाला कोठडीतून घेऊन येऊ शकतो म्हणजे? रमाला काय झालंय? नंतर सांगते. तुम्हा सगळ्यांना तर लईच वाईट वाटत असेल ना? काल रातपासून तर हेच बोलत होते की भीम काही करत नाही, जबाबदारीचे धडे शिकवत होते त्याला. पण बघा, रामजी भाऊ तर आले. एक बाप आपल्या पोराच्या समोर मोठा बनून उभा राहिला. पण भीमला गरज नाहीये शुद्धीकरणाची. खरं तर तुमच्या मेंदूला गरज आहे सरळ करायची. भीम, जरा मला घेऊन ये. आत्या, तुम्ही आणि पुरंजन काका रमाला घेऊन या. मी बाबांजवळ बसेन. बाबांना पूर्ण जग समजून रडेन त्यांच्या समोर बसून. हीच माझी शिक्षा असेल. तुम्ही जा आणि मला रडू द्या. लक्ष्मी, जा, आनंदला घेऊन ये. जिजाबाई, आज जाऊन जेवण बनव. पती घरी आलाय, बेशुद्ध आहे. शुद्धीवर आल्यावर त्याला जेवण लागणार. चल पुरंजन, आपण रमाला कोठडीतून सोडून आणूया. जा आता, सगळे आपापली कामं करा. काय? दवाखान्याचे सगळे पैसे जमा केले? मग भीमने आणले कुठून एवढे पैसे? भीम भाऊनी नाही भरले पैसे, बाबा घेऊन आले कमवून. बाबा आले? हो, पण आल्यापासून बेशुद्ध आहेत. बेशुद्ध? बाबा, सांभाळून.
हे घ्या फौजदार साहेब. रमाने गल्ल्यातून जेवढे पैसे काढले होते तेवढेच आहे. ठेव इथे समोर. साधवला देऊन टाकू. सोडा तिला. काका, बाबा कुठे आहेत? हे पैसे बाबांनी आणलेत काय? हो पोरी, बाकी सगळं तुला मी रस्त्यात सांगते. आधी इथून निघूया. रमा, ह्या वेळेस तर तू वाचलीस, पण जर सुधारली नाहीस आणि तुझा तो नवरा भीमराव तो पण जर नाही सुधारला तर एके दिवशी अशी फसशील की परत वाचू शकणार नाहीस. असं ही गोष्ट तुम्ही विसरूनच गेलते. मग त्याआधी माझी तक्रार लिहा आणि ते तवाच तवा बघू. लिहा की कालपासनं साधवची आई कुठं आहे. जर मी त्यांच्या दुकानातून पैसे चोरले होते तर ती समोर का नाही येते. लिहा. तुला याच्याशी काय देणं घेणं? हाय, घेणं देणं हाय. एकदा हा प्रश्न मी तुम्हाला विचारते जो की तुम्ही साधवला विचारायला पाहिजे होता. आणि साधवच्या आईचा मी लई आदर करते. त्यांची काळजी करणं माझं कर्तव्य आहे. तुम्ही तक्रार लिहा. आणि परत सांगते, जर त्या नाही मिळाल्या ना तर मी तुम्हाला नाही सोडणार. आणि तसं बी माझे पती भीमरावांना तर ओळखता तुम्ही की ते न्यायासाठी काय काय करू शकतात. लिहून घ्या तक्रार. हा भीमराव तर माझ्या आयुष्यात येऊन अडकूनच गेलाय. बाबा, बाबा, मला माफ करा बाबा. मला माफ करा बाबा. तुमची प्रत्येक जखम लक्षात ठेवेन. लक्षात ठेवेन बाबा की जबाबदार माणूस त्रास नाही बघत, फक्त जबाबदाऱ्या बघतो. लक्षात ठेवेन की घरच्या कर्त्याचं असणं काय असतं. लक्षात ठेवेन की एका बापाचं असणं काय असतं. आणि हेही लक्षात ठेवेन बाबा, तुम्ही जे सांगितलं होतं ते खोटं नव्हतं. तुम्ही माझ्या जवळ असलात किंवा माझ्यापासून दूर, पण नेहमी माझ्या सोबत असाल. माफ करा बाबा मला. संसार में उपजी
पुरंजन, तू घरी पैसे पाठवलेस की नाही? पैसे पोहोचलेत बाबा, पण तुम्हाला तिथे जायची गरज नव्हती. मी इथे कसं आलो? आलात बाबा तुम्ही, सुखरूप आलायत. पण तुम्ही तिथे का गेला होता? तिथे काही काम नव्हतं. तिथे गेलो, काम, पैसे, घराची जबाबदारी, सगळं गरजेचं असतंय ना. पण त्यासाठी तिथे जायची काही गरज नव्हती. यापुढे कधीही आम्हाला न सांगता तुम्ही असं जायचं नाही. आणि जायच्या आधी एकदा विचार पण नाही केला बाबा? की जेव्हा आम्हाला कळेल की स्वतःला तुम्ही त्रास दिला फक्त पैसे कमवण्यासाठी, तेव्हा आम्हाला कसं वाटेल? बाबा, ही अपेक्षा नव्हती तुमच्याकडून. आणि मला तुम्हा दोघांकडूनही ही अपेक्षा नव्हती. घर चालवण्यासाठी तुम्ही दोघांनी स्वतःला मारायचं काम केलं. बाबा न सांगता एवढ्या दूर निघून गेले. आणि आनंददादा, तूही नाही सांगितलंस. हे काम केल्यामुळे तुम्हा दोघांना काही झालं असतं तर मी स्वाति बूंद किया स्वाति